दिवस हा राजकीय दृष्ट्या सुद्धा वेगळा म्हणावा लागेल, कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे बंधू एकत्र तर आलेलेच आहेत. कौटुंबिक सख्य त्यांचं वाढलेलं आहे. हे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं समोर येत आहे. मात्र हे सख्य आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा एकत्रितपणे युती पाहायला मिळणार का, या अनुषंगाने चर्चा आता सुरू होत असताना आता ज्या वेळेला सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे, तर त्यावेळेला ही राजकीय घडामोड घडत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मविया सोबतच्या नेत्यांसोबत बैठकीसाठी उपस्थित असणं, मविया नेत्यांसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये सहभागी होणं, याला सुद्धा एक वेगळंच राजकीय महत्त्व आहे. ठाकरे बंधू पवार थोरात आता सध्या शिवालयामध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. आतापर्यंत या सगळ्या नेत्यांनी आपल्या सभांमधून मतचोरीच्या मुद्द्यावरून आवाज उठवलेला आहे. तसंच भाजप आणि सरकारला देखील प्रश्न विचारलेले आहेत. निवडणूक आयोगाला देखील या संदर्भात त्यांनी जाब विचारलाय. मात्र आता या एका मुद्द्यावरून सगळे विरोधी पक्षांचे नेते एकत्र आलेत. मतदार यादीमधील घोळ, बोगस मतदान, यावर आता सध्या चर्चा सुरू आहे शिवालयामध्ये. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांच्यामध्ये ही चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगासमोर महत्त्वाचे मुद्दे हे शिष्टमंडळ मांडणार आहे. मतदार यादीमधील घोळ या संदर्भामध्ये आता सध्या शिवालय या ठिकाणी ही बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे. या संदर्भातलं निवेदन हे निवडणूक आयोगाला दिलं जाणार आहे. 4 महत्त्वाची ही दृश्य आहेत. शिवालय या ठिकाणी ज्यावेळेला शरद पवार, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात या ठिकाणी पोहोचले त्यावेळेची आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचले त्यावेळेची ही दृश्य आपण इथे पाहतोय.